जय महाराष्ट्र मित्रांनो, भारत सरकार सोबत काम करायचं आहे तर इंडियन ऑइल तर्फे 1450 जागांसाठी भरती निघाली आहे. खासियत याची अशी आहे, तुमचं फक्त 12वी झालंय, टायपिंग झालंय तर डेटा एंट्री सारख्या पोस्ट असणार आहे. त्यानंतर तुमचं ITI झालंय, डिप्लोमा झालाय, ग्रॅज्युएशन झालंय, म्हणजे सायन्स कॉमर्स आर्ट्स जरी झालंय तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकताय. सो चांगली संधी आहे, आपल्याला ट्रेनिंग मिळते, कामाचा अनुभव मिळतोय, स्टायपेंड मिळतोय. त्यामुळे जे इलिजिबल आहे नक्की त्यांच्यासोबत शेअर करा, अप्लाय करा. आजच्या व्हिडिओत सांगतोय अप्लाय कसं करायचं, कारण की अप्लाय करणं थोडं अवघड आहे. त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस कशी आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओत सांगतोय. त्यामुळे नक्की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि असेच एज्युकेशनल इन्फॉर्मेशन व्हिडिओ मित्रांसोबत शेअर करा. चला तर बघूया डिटेलमध्ये. तर मित्रांनो, इंडियन ऑइल कंपनीबद्दल सगळेच ऐकून असाल. PSU कंपनी आहे, गव्हर्नमेंट अंतर्गत येतं, चांगली कंपनी आहे, चांगला कामाचा अनुभव मिळतो आणि डायरेक्ट यांची जी कंपनी आहे म्हणजे रिफायनरीज आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहे, त्यामध्ये तुम्हाला इथे काम करायला मिळणार आहे. जसं की तुम्ही इथे बघू शकताय, हे यांचं करिअर पेज आहे. इथे तुम्हाला ही माहिती म्हणजे डिटेल ॲडव्हर्टिजमेंट मिळून जाईल आणि अप्लाय करायच्या लिंक सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील. बघा, ही यांची ऑफिशियल नोटिफिकेशन आहे, यामध्ये स्पष्ट दिलेलं आहे टोटल 1450 जागांसाठी ही भरती होते. वेगवेगळ्या पोस्ट आहे, इथे बघू शकताय टोटल नंबर ऑफ पोस्ट दिलाय. त्याच्यानंतर कुठल्या कॅटेगरीत तुम्ही आहात कॅटेगरीनुसार सुद्धा पोस्ट दिले आहे आणि अप्लाय करायच्या महत्वाच्या तारखा सुद्धा दिल्या. तर सगळ्यात आधी आपण इथूनच सुरुवात करू. तर तुम्ही बघू शकताय फॉर्म भरणं सुरू झालंय 14/7/2026 पासून 12/8/2026 आहे. त्यानंतर बघू शकताय टेंटेटिव्ह डेट ऑफ पब्लिकेशन ऑफ लिस्ट ऑफ कॅन्डिडेट, म्हणजे सिलेक्ट होणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवर आणि मेरिट बेसवर इथे सिलेक्शन होणार आहे. एक्झाम नाही आहे, डायरेक्ट तुमचा इंटरव्ह्यू पण नाही आहे, इथे डायरेक्ट मेरिट बेसवर सिलेक्शन होत आहे. तर 20/8/2026 रोजी म्हणजे ऑगस्टमध्येच लागणार आहे आणि तुमची जॉईनिंग म्हणजे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे 27/8 ते 3/9 मध्ये आणि त्यानंतर तुम्ही ते जॉईन व्हाल. तर कुठल्या कुठल्या पोस्ट आहे तर आपण 12वी पासून सुरू करू. जसं की तुम्ही ते बघू शकताय 12वी तुमचं झालेलं आहे, स्किल सर्टिफिकेट होल्डर तुम्ही आहात म्हणजे तुमचं डेटा एंट्री झालेला आहे. तर ट्रेड अप्रेंटिसशिप डेटा एंट्री ऑपरेटरसाठी तुम्ही अप्लाय करू शकताय. टोटल 12 महिन्याची ही अप्रेंटिसशिप असणार आहे. आता अनेक जणांना प्रश्न पडतो, यार हे 12 महिने काम करून मला काही फायदा होईल का? तर मित्रांनो, अशा भरपूर साऱ्या पोस्ट गव्हर्नमेंट तर्फे निघतात जिथे 1 वर्षाचा एक्सपिरियन्स मागितला जातो किंवा वेगवेगळ्या ठिकाणी निघतात, कंपन्यांमध्ये निघतात, अनेकदा एक्सपिरियन्स मागितला जातो. तिथे तुमचा हा अनुभव कामाला येईल. कारण की टायपिंग तर झालेलं आहे, पण आम्ही फ्रेशर्स आहोत त्यामुळे जॉब मिळत नाही. तर इथे करा, गव्हर्नमेंट सोबत काम करायचा अनुभव मिळतोय. प्लस तुम्हाला स्टायपेंड म्हणजे पेमेंट सुद्धा मिळणार आहे. प्लस तुम्हाला गव्हर्नमेंटचं सर्टिफिकेट मिळणार आहे, मोफत ट्रेनिंग सुद्धा मिळणार आहे. तर बघू शकताय कॅटेगरीनुसार आणि टोटल जागा पण इथे दिलेल्या आहे. त्यानंतर तुम्ही फक्त आणि फक्त 12वी पास आहात, फ्रेशर्स तुम्ही आहात तर फ्रेशरसाठी पण जागा आहे. टोटल 55 जागा आहे आणि कॅटेगरीनुसार सुद्धा बघू शकता. जसं की ओपन कॅटेगरीसाठी, EWS साठी, त्याच्यानंतर OBC साठी, SC ST साठी तुम्ही इथे बघू शकता टोटल नंबर ऑफ जागा इथे दिलेल्या आहे. त्यानंतर ज्यांचं BCom झालेलं आहे त्यांना अकाउंटंटसाठी ही अप्रेंटिसशिप भरती आहे. तुम्ही इथे बघू शकताय 2 जागा आहे. त्याच्यानंतर दिल्ली लोकेशनवर पण एक जागा आहे. तुम्ही बघू शकताय BA BSc BCom झालं आहे. 15 महिन्याची ही अप्रेंटिसशिप असणार आहे. 9 जागा आहे. त्यानंतर बघू शकताय BA BSc BCom 15 महिन्याची इंटर्नशिप आहे, 21 जागा आहे. त्यानंतर ज्यांचा 3 वर्षाचा डिप्लोमा झाला आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन अँड इलेक्ट्रॉनिक्स, आणि बघा यामधून जरी तुमचं शिक्षण झालं आहे तरी तुम्ही या 70 जागांसाठी अप्लाय करू शकताय. कॅटेगरीनुसार सुद्धा इथे दिलंय. त्यानंतर ज्यांचा ट्रेड अप्रेंटिसशिपसाठी आहे इलेक्ट्रिकलसाठी, म्हणजे ज्यांचा 3 वर्षाचा डिप्लोमा झाला आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, त्यांच्यासाठी 277 जागा आहे. त्याच्यानंतर मेकॅनिकलसाठी पण म्हणजे ज्यांचा डिप्लोमा झाला आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधून 83 जागा आहे. त्याच्यानंतर केमिकल ज्यांचं झालेलं आहे त्यांच्यासाठी बघू शकता टोटल 327 जागा आहे आणि ते बघू शकता ट्रेड अप्रेंटिसशिप फिटर म्हणजे ज्यांचं ITI झालं आहे फिटर ट्रेडमधून, तर तुमचा इथे 314 जागांसाठी भरती निघाली आहे. आणि केमिकल प्लांट यासाठी पण टोटल 274 जागा आहे. म्हणजे ज्यांचं BSc झालं आहे मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री, तर तुम्ही इथे अप्लाय करू शकता. म्हणजे जवळपास सगळ्यांसाठी संधी आहे. मग तुम्ही फक्त आणि फक्त 12वी पास आहात, 12वी प्लस तुमचं टायपिंग झालेलं आहे किंवा BCom झालेलं आहे, BA BSc BCom झालेलं आहे,
डिप्लोमा झालेला आहे किंवा ITI झालं आहे, सगळ्यांसाठी इथे संधी आहे. महत्त्वाचं म्हणजे गव्हर्नमेंटच्या जे रिफायनरी प्लांट्स आहेत तिथे काम करायचा अनुभव मिळतोय, सर्टिफिकेट मिळत आहे, स्टायपेंडसुद्धा मिळणार आहे. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पात्रता काय? तर शिक्षण काय पाहिजे ऑलरेडी तुम्हाला सांगून झालेलं आहे. मिनिमम 50% किंवा त्यापेक्षा जास्त पाहिजे. कॅटेगरीतनं म्हणजे SC, ST, PWBD कॅन्डिडेट आहात 45% पडले तरी चालतंय. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयाची अट काय असणार आहे? तर बघा कमीत कमी तुमचं वय 18 पाहिजे, जास्तीत जास्त 24 पाहिजे. कधी? तर इथे बघू शकता 31/7/2026 रोजी. म्हणजे 31/7/2026 रोजी तुमचं एज कॅल्क्युलेट केलं जातंय, जे की 18 ते 24 दरम्यान पाहिजे. पण जर का तुम्ही SC, ST, OBC, PWBD कॅन्डिडेट आहात, म्हणजे SC, STसाठी 5 वर्ष, OBCसाठी 3 वर्ष, PWBD कॅन्डिडेटसाठी 10 वर्ष असं तुम्हाला वयामध्ये सुद्धा सूट दिली आहे. तर इथे बघा सिलेक्शन प्रोसेस दिली आहे कशाप्रकारे, तर नो रिटन टेस्ट, कुठल्याही प्रकारची रिटन टेस्ट वगैरे होत नाहीये. जे पण आपण फॉर्म भरतोय त्या बेसिसवर सिलेक्शन होणार आहे. खूप जास्त फॉर्म आले तर एखाद वेळेस एक्झाम होऊ शकते, पण सहसा यांनी दिले शाल बी नो रिटन टेस्ट. ओके. बाकी अजून बघू शकताय सिलेक्शन प्रोसेस कशी होणार आहे, तर जे पण आपल्याला मार्क aggregate of marks of all subject of all year semester will be considered for eligibility. म्हणजे पात्रतेसाठी जे तुम्हाला मार्क पडले त्या बेसिसवर इथे सिलेक्शन असणार आहे, जी की एक चांगली संधी आहे. त्यामुळे एक्झाम पण नाही आहे, इंटरव्ह्यू पण घेत नाही आहे, पण तुमचे मार्क्स आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन या बेसिसवर सिलेक्शन होणार. डॉक्युमेंट कुठले कुठले? बर्थ म्हणजे जन्मतारखेसाठी तुमचं 10वी पासचं सर्टिफिकेट, 12वी पासचं सर्टिफिकेट, ITI झालं असेल तर ते, इंजिनिअरिंग झालंय किंवा ग्रॅज्युएशन झालंय तर ते सर्टिफिकेट इथे मागितलं जाणार आहे. बघा सर्टिफिकेटची पूर्ण लिस्ट दिली आहे, तुम्ही ते बघू शकताय. त्याच्यानंतर तुम्ही जॉइनिंगच्या आधी तुमची एक मेडिकल फिटनेस टेस्ट होईल. ती टेस्ट झाल्यानंतर तुम्ही इथे जॉइन कराल. तर अशा प्रकारे ही सगळी माहिती दिलेली आहे. या PDFची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंटमध्ये आपल्या WhatsApp, Telegram चॅनलवर टाकलेली आहे. बाकी इन्शुरन्स वगैरे सगळं कव्हरेज तुम्हाला मिळतो, ट्रेनिंग तुम्हाला दिली जाते आणि त्या ट्रेनिंगनुसार म्हणजे गव्हर्नमेंटच्या रूलनुसार तुम्हाला इथे स्टायपेंड सुद्धा मिळतंय. अप्लाय कसं करायचं, तर 12/8/2026 पर्यंत आपण अप्लाय करू शकतोय. यांची ही वेबसाईट आहे, यावर दिलंय. म्हणजे दोन पद्धतीने आपण अप्लाय करू शकतोय. एक तर NATS आणि NAPS, जे की गव्हर्नमेंटची अप्रेंटिसशिप वेबसाईट आहे, यावरून आपण अप्लाय करू शकतो आणि यावरून आपण अप्लाय करू शकतो. पण कुठली पोस्ट कुठे अप्लाय कराल, तर त्याच्यासाठी पण यांनी डिटेलमध्ये माहिती दिली आहे. जस्ट तुम्ही खाली स्क्रोल करा, कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय त्यानुसार तुम्हाला इथे दिले. जसं की NATS पोर्टलवर कोड नंबर म्हणजे 101, 102, 108, 109, 110, 111 म्हणजे वरती जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे कोड दिसून जाईल. इथे बघा 101, 102, 104, 108 म्हणजे या कोडमधून तुम्ही आहात तर कुठल्या वेबसाईटवर अप्लाय करायचं ते दिलेलं आहे आणि दुसऱ्या कोडमधून आहात तर कुठल्या वेबसाईटवर अप्लाय करायचं ते दिलंय. जस्ट तुम्हाला इथे बघून घ्यायचंय. म्हणजे तुमचं 101, 102, 108, 109, 110, 111 तुम्ही या वेबसाईटवर अप्लाय करू शकताय. apprenticeshipjob.in ही बघा ही वेबसाईट आहे. यावर तुम्हाला लॉग इन रजिस्टर करून अप्लाय करायचं आहे. ओके. त्याच्यानंतर 104, 105, 106, 107 हे कुठे अप्लाय करणार आहे, तर NATSJOB.in या वेबसाईटवर तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यामुळे पोस्टनुसार तुम्हाला बघून घ्यायचं आहे, अकाउंट क्रिएट करून घ्यायचं आहे. इथे बघा दिलंय अकाउंट क्रिएट करायचं आहे ॲज अ स्टुडंट म्हणून आणि तुम्हाला इथे अप्लाय करायचं आहे. इथे बघा युनिट सुद्धा दिलंय, युनिटनुसार सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकताय. तर याची पण माहिती तुम्हाला या PDF मध्ये दिली आहे. त्यामुळे अप्लाय करण्याआधी PDF वाचून घ्या. स्टेप्स 2 मध्ये काय करायचं, तुम्हाला ॲडिशनल डिटेल्स ऑन मायक्रोसॉफ्ट फॉर्म सुद्धा दिला आहे. म्हणजे तो फॉर्म भरल्यानंतर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. कारण की ते एक्झाम वगैरे होत नाही ना, त्यामुळे तुम्ही मार्क सांगताय ते जेन्युइन आहे का, सगळी गोष्ट चेक करूनच तुमचं इथे लिस्ट लागणार आहे. ओके. तर चांगली संधी आहे. काही अडचण आली तर तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकताय, मेल करू शकताय. महत्त्वाच्या तारखा समजून झालेल्या आहे. त्यामुळे जे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.